आम्ही जर दात घासायला गेलो ना बेसिनवर तर नळ चालू करतो, फार वेळ नाही लागत दात घासायला, पण तरी आम्ही त्या आरशात बघून कधी कधी फोनवर बोलत 15-15 मिनिटं आम्ही त्या दाताचं कॅल्शियम कमी करतो, पाणी तितकं नासवतो. फ्लश मध्ये वापरलं गेलेलं पाणी, अन्य ठिकाणचं जे पाण्याचा स्रोत आहे तो शेवटी जातो कोठे? शहराच्या जवळचं जे पाणी सगळं हे नद्यांमध्ये मिसळलं जातं. त्याचं शुद्धीकरण होऊन मिसळलं जातं का? नाही. कंपन्या आहेत, कारखाने आहेत, त्यांना वापरलेलं गेलेलं पाणी आम्ही कुठे सोडतो? नद्यांमध्ये जातो. किंबहुना सहकारी साखर कारखाने आहेत, त्यांचं जे एक्सेस वॉटर आहे ना त्याला मळी असं म्हटलं जातं, ज्याच्यापासून मध्यार्क निर्माण करून उर्वरित जो भाग असतो तो खरं तर व्यवस्थितपणे शेतकऱ्याला वाळवून शेतकऱ्याच्या शेतीमध्ये वापरला गेला तर ती शेती वाढू शकते. पण ते मळीचं पाणी अन्य ठिकाणी जे दिलं जातं ते जमिनीत पर्क्युलेट होतं, पर्यायाने त्या परिसरातल्या सगळ्या विहिरींमध्ये ते पाणी उतरतं आणि पाणी अशुद्ध होतं. पिण्याच्या पाण्याचे जेवढे स्रोत आहेत ना ते सगळे अशुद्ध होत चाललेले. पिण्याच्या पाण्याचा सामू 7.1 पासून 7.5-7 पर्यंत जर असला तर ते पाणी पिण्यास शेतास देण्यास योग्य आहे. आम्ही पाणी खराब केलं हो. कृष्ण हे म्हणतो, अरे प्रत्येक शहराच्या डोहामध्ये कालिया आहे, किंबहुना तुम्ही कृष्ण व्हा ना. मी तर तुम्हाला कृती करून दाखवली, जल शुद्धीकरण मी करून दाखवलं. कसं करायचं होतं तर त्यातलं विष मी बाजूला काढलं, जल शुद्ध झालं. माझी जनावरं, वासरं, माझे गावकरी सगळे तिथं पाणी पिले. पूर्वी आमच्या नद्यांना नुसती वाळू उकरली ना तरी सुंदर असं पाणी त्या झऱ्यामध्ये असायचं. आज आम्हाला वाळूही बघायला मिळत नाही आणि वाळूचे झरेही बघायला मिळत नाही. आम्हाला मिळतं पाणी कोणतं? नदीचं उपसा केलेलं, जलशुद्धीकरणामध्ये शुद्ध करून आलेलं प्यायला. किंबहुना आम्ही एवढं जरी लक्षात घेतलं ना का माझ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पाणी टिकलं पाहिजे. जमिनीमधला पाण्याचा स्रोत येतो कुठून? तो आपोआप तर येतच नाही ना. शेवटी आकाशातून जी वर्षा होते ती डोंगरांवरून, नद्या नाल्यांवरून, शेत जमिनीमधून, ओढ्या नाळांमधून जी वाहत चालते ना ती साठली जाते जमिनीमध्ये. पाण्याची पातळी, वॉटर टेबल जमिनीमध्ये येते आणि ती आम्ही विहिरींच्या द्वारे, कूपनलिकांच्या द्वारे किंवा अन्य साधनांच्या द्वारे जमिनीतून तिचा उपसा करतो. ती वॉटर लेवल आम्ही कमी कमी करत चालतो. समजा, कल्पना करा, पर्जन्य 4 महिने आलाच नाही, तुम्ही किती दिवस बिस्लरीचं पाणी प्याल? पाण्यासाठी युद्ध होते, पाण्यासाठी शेजारच्याशी जे प्रेमाचे संबंध ते बिघडते, पाण्यासाठी सुद्धा आई वडिलांशी आणि घरात मारामाऱ्या सुरू होती. आम्ही त्याचा विचार करत नाही का? आम्ही का कारण नसताना पाणी वेस्टेज करतो? कारण पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे, ज्याच्यावर चराचर सृष्टी अवलंबून आहे. निसर्गातले पशु पक्ष्यांपासून वृक्षांची सगळी खाण आणि मनुष्य योनी ही पाण्यावर अवलंबून आहे. आपल्याला जर पाणी नाही ना मिळालं जे 4-5 तास तरी आपला जीव कासावीस होतो. आम्ही त्याचा गंभीरपणे जर विचार केला तर आम्हाला भागवत कळालं. कृष्णाने जलस्रोत शुद्ध केला, कालियाला बाजूला काढून. हे आम्ही काल बघितलं. आणि कृष्णाने दुसरं कार्य केलं ते म्हणजे ज्या काही अंधश्रद्धा असतात. श्रद्धा अंधच असती पण अंधही श्रद्धाच असते. इंद्राची पूजा करा. त्यांनी वडिलांना विचारलं की आपण इंद्राची का पूजा करायची? ते म्हटलं, अरे इंद्रामुळे त्याच्याकडची जी देवता आहेत वरुण वगैरे ती आपल्याला पाणी देतात, त्यांची विनंती केली तर आपल्याला पाणी प्राप्त होतं, त्यामुळे आपण त्याची पूजा केली पाहिजे. परिणाम काय होतो? कृष्ण म्हणतो काही इंद्र नाहीये, सर्व काही आपल्याला आपल्या कर्मामुळे प्राप्त होतं. कृष्णाचा हा विचार आम्ही भागवत श्रवण करताना खऱ्या अर्थानं सांभाळतो का? कोणत्या विधीला आपण कर्मकांड करावं? कृष्ण वडिलांना आणि गावकऱ्यांना समजून सांगतो की हे कर्मकांड करण्याची गरज नाही.
ज्याच्यामुळे पाऊस आम्हाला प्राप्त होतो, ती नद्या, डोंगर, दऱ्या, अरे खऱ्या अर्थाने ही आमची देवता आहेत ना. ज्याच्यामुळे जमिनीचं पर्यावरण समतोल असतो, ते आमची दैवता आहेत ना. हे पर्यावरणाचा समतोल आम्ही खऱ्या अर्थानं सांभाळतो का? पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर निसर्ग सुद्धा आमच्याकडे कोपतो. आम्ही डोंगर पेटून द्यायची व्यवस्था करतो. डोंगरांवर आम्ही वृक्ष लावत नाही. नैसर्गिकरित्या येणारं जे गवत आहेत, पशु खातात, त्याला सुद्धा कधी कधी आम्ही जे पर्यटक फिरायला जातात ना, बिडी, काडी, सिगारेट किंवा इतर काही पिताना ते डोंगर पेटतात. आम्ही कधी वृक्षांच्या लागवडी वाढवल्या नाही. कृष्ण सांगतो का ज्या डोंगरांमुळे, ज्या टेकड्यांमुळे, ज्या पर्वतांमुळे आम्हाला हा पर्यावरणाचा समतोल साधला जातो ना, त्याची पूजा करा. म्हणून गोवर्धनाची काल पूजा आपण केली. कृष्ण गोवर्धन उचलतो. शास्त्र सांगतो का जेव्हा कृष्ण आत आला हृदयामध्ये, का गोवर्धन आपोआप उचलला जातो. गोवर्धन, गो म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रिय ज्या वासनेमध्ये अटकलेले असतात ना, त्या वासनेमधून त्यांना बाजूला काढण्यासाठी हृदयामध्ये आम्ही कृष्ण साठवला, हृदयामध्ये आम्ही हरी साठवला, तर आम्हाला आमची इंद्रिय आपोआप वर्धित होतात. म्हणून परमात्मा गोवर्धन उचलतो. आणि काल या ठिकाणी आपण कथेला विश्राम दिला. आज आपल्याला ही कथा भगवंताच्या विवाहापर्यंत घेऊन जायची, कृष्णाचा विवाहापर्यंत आपल्याला न्यायची. कंसाचा वध आपल्याला करायचा आहे आणि उद्या कथेच्या समाप्तीकडे जायचं. गोवर्धनाची पूजा आटोपल्यानंतर परमात्म्याचं जे वय वाढतं, लक्षात घ्या, परमात्मा गोकुळामध्ये 11 वर्ष 56 दिवस राहिला. 12 वर्ष सुद्धा त्याने गोकुळात काढलेले नाही, एक तप नाही. 11 वर्ष 56-57 दिवसाचा कालखंड आहे परमात्म्याचा गोकुळात. एकदा तो जिथं गेला ना, तिथून निघाला तर पुन्हा तिथं कधीच गेला नाही. कृष्ण गोकुळात परत कधीच गेला नाही. कृष्ण वृंदावनात परत कधी गेला नाही. आणि एकदा मथुरा सोडल्यानंतर कृष्ण मथुरेत पण कधी आला नाही. परमात्मा म्हणतो, तू ज्या गोष्टीचा भोग घेतो ना, ती एकदा जर सोडली ना, भोगाची गोष्ट सोडली, त्यागात जर आला ना, तर पुन्हा त्या भोगाकडे तुला जाण्याची गरज पडत.